लागणारं साहित्य अगदी छोटूस आहे आणि हे पायनॅपल आणि हे जे कॉर्न आहेत ते बॉईल करून घेतलेले बरोबर. ठीक आहे. पहिली कृती काय आपली? आपल्याला पायनॅपल आणि कॉर्न मिक्स करून मिक्सीतनं काढून घ्यायचं आहे, मग त्याला गाळून घ्यायचं आहे. बारीक करून घ्यायचं मिक्सर मधनं. ठीक आहे. सगळे लागतील हे काप. हो हे बॉईल केलेले पायनॅपल आहेत. बरोबर त्याच्यानंतर हे जे कॉर्न आहेत हे पण बॉईल केलेले आहेत. बरोबर. आता याला आपल्याला मिक्सर मधनं बारीक करायचं आहे. ठीक आहे. मग आपण ही बारीक करण्याची गाळून घेण्याची कृती करून घेऊयात. बरोबर. बॉईल केलेले पायनॅपलचे काप आणि कॉर्न जे आहेत बरोबर. ते आपण मिक्सर मधनं बारीक केले हो. आणि गाळून घेतलेले आहेत. आता पुढे काय करायचं? तर पॅन मध्ये बटर टाकायचं. बरं, बटर घातलं. पुढे बरोबर. थोडासा मैदा टाकूया. बस. यात आपण पायनॅपल कॉर्नचं मिश्रण टाकूया. जे आपण गाळून घेतलंय. बरोबर. मग आपण मैदा का बरं घातलं? थिकनेस येण्यासाठी. वा, थोडंसं मीठ. अशी कृती आहे जी एकदम करायला सोपी आहे. हो बघा, मीठ पुरे. हो. म्हणजे कॉर्न आणि पायनॅपलचे काप बॉईल केलेले असतील तर तुमच्या कृतीला फार वेळ लागणार नाही. पण तुम्हाला ते लगेच मिक्सर मधनं बारीक करून लगेच गाळून लगेच बॉईल करून घ्यायचं इथे कढईमध्ये. हो. काळी मिरी पूड, कोथिंबीर. कोथिंबीर. बाकी कुठलाही मसाल्याचा पदार्थ नाही, काही काही चिली नाही, याच्यात काहीच नाही. बरोबर. सुपर्ब. हे जर जास्त थिक झालं तर आपण गरजेनुसार पाणी टाकू शकतो. मग आता ह्याचा थिकनेस ओके का आपल्याला पाणी लागेल? थोडंसं पाणी लागेल. बरं. तुम्ही ही करताना जर ते जरा जास्ती घट्ट झालं तर जरा पाणी ऍड करा तुमच्या आवडीनुसार. आता एक उकळी येऊ देवा बरं, आणि आपला सूप रेडी. ठीक आहे. उकळी येईपर्यंत मला सांगा, आता तुम्ही ऑलरेडी काम करत होतात, जरा आता सध्या ब्रेक घेतलेला आहे. बरोबर. पण आपण जेव्हा काम करत असतो आपलं काहीतरी एक विजन असतं, ध्येय असतं. आणि ज्या अर्थ तुम्ही पहिल्यापासून एवढ्या अभ्यासात हुशार आहात, तुमचं एक काहीतरी ध्येय असेल आणि ते ध्येय दर टप्प्यावरती बदलत असतं. आता काय एक शॉर्ट टर्म गोल किंवा काय टार्गेट ठेवून पुढे चाललाय? सध्या शॉर्ट टर्म गोल हाच आहे की जोर माझी मुलगी थोडी मोठी होत नाही तोवर तिच्यावर थोडं अटेन्शन द्यायचं, नंतर परत फुल फ्लेज करिअरमध्ये घ्यायचं. बरं. सध्या टार्गेट मुलीचं संगोपन हे आहे. बरं. उकळी आलेली आहे. काय करूयात पुढे? आपण गॅस बंद करूया. बरं. गॅस बंद केला आपण. त्यात आपण कॉर्नफ्लेक्स टाकूया. बरं. क्रंची येतील. हो, म्हणजे जसं टोमॅटो सूप मध्ये आपण ब्रेड क्रम्स घालतो बरोबर. तशा पद्धतीने. हे सूप खूप हेल्दी आहे कारण कॉर्नफ्लेक्स मध्ये आपण एनिवेज कॉर्नफ्लेक्स सकाळी दुधाबरोबर खातोच. बरोबर. आणि त्यात पायनॅपल आहे, त्यात स्वीट कॉर्न आहेत म्हटल्यानंतर मस्तच, प्रश्नच नाही. झालं सूप तयार? सूप तयार आहे. क्या बात आहे. आम्ही हे छान असं बॉल मध्ये सर्व करून घेतो, त्याला अजून छान गार्निश करतो. पटकन तुम्ही लिहून घ्यायसाठी लागणारं साहित्य आणि कृती. पायनॅपल कॉर्न सूप बनवण्यासाठी लागणारे साहित्य: कॉर्न, पायनॅपलचे काप, कोथिंबीर, बटर, मीठ, काळी मिरी पूड, कॉर्नफ्लेक्स आणि मैदा. कृती: प्रथम एका बाउलमध्ये उकडलेल्या अननसाचे काप आणि उकडलेले कॉर्न एकत्र करून मिक्सर मध्ये वाटून घ्यावं. फ्राईंग पॅन मध्ये बटर गरम करून त्यामध्ये मैदा, पायनॅपल आणि कॉर्नचं वाटलेलं मिश्रण, मीठ, काळी मिरी पूड, कोथिंबीर आणि पाणी घालून मिश्रण एकजीव करून त्याला एक उकळी घ्यावी. नंतर त्यामध्ये कॉर्नफ्लेक्स घालून पायनॅपल कॉर्न सूप सर्व्ह करावं. गरम मसाला, जिरे पूड आणि मीठ, हे सगळे जे ड्राय स्पायसेस आहेत ते आपण चिकनला लावलेलं आहे. याला हे सगळ्या गोष्टी लावून ठेवलेल्या आहेत. आणि आता इथे मी एक काम करतो, गॅस ऑन करूया आणि याच्यात घालूया तेल. याच्यात पण थोडंसं मी तेल घालणार आहे. याच्यात जाणार आहे तेजपान. आता आंबाडी साधारणपणे आपण घरी करताना पण बऱ्याच वेळा त्याला उकडून घेत असतो, नंतर टाकतो आपण. पण मी याला थोडंसं परतून घेणार आहे. उकडायची तशी जरूरत पडणार नाही आहे. याला चिरून घेतो. त्याच्यामध्ये जाणार आहे कढीपत्ता, हिरवी मिरची थोडीशी, त्याचबरोबर
अर्धा चमचा आपण टाकतोय आलं आणि 1 चमचा लसूण. बस इथे कांदा आपण परतून घेतोय आणि एका बाजूला आपण ते मी तेल तापत ठेवलेलं आहे त्याच्यात टाकणार आहे. मी ही आंबाडी आहे ती याच्यात टाकणार आहे. एका बाजूला याला पण मी परतून घेतोय. याला 1-2-3 मिनटं लागतील परतून घ्यायला. एका याच्यात पॅनमध्ये आपण कांदा आलं लसूण वगैरे सगळं परतून घेतलेलं आहे. तेजपान पण टाकलेलं आहे आणि एका बाजूला थोड्या तेलावरती आपण आंबाडी परतून घेतलेली आहे. इथे गॅस बंद केलेला आहे मी. त्याचबरोबर आता मी इथे याला थोडंसं परतल्यानंतर याच्यामध्ये आपण घालणार आहोत थोडंसं हिंग आणि हळद. थोडे टोमॅटो जास्ती घालायचे नाही आहेत. थोडंसं त्याला एक मसाला होण्यापुरती त्यात घालतोय. कारण हे आहे की आंबाडी पण आंबट आहे तर खूप जास्ती आंबट व्हायला नको त्या दृष्टीने आपल्याला टोमॅटो जास्ती घालायचे नाही आहेत. आणि आता त्याच्यामध्ये हे चिकनचे पीसेस मी टाकणार आहे. याच्यात जाणार आहे ही आपण परतून घेतलेली आंबाडी ही टाकलेली आहे. कोथिंबीर, वाटलेली खसखस, याच्यात आपल्याला टाकायचं थोडंसं पाणी. बस खूप जास्ती पाणी टाकायचं नाही आहे आणि हे थोडंसं तसं ड्रायच ठेवणार आहे मी चिकन. बस आता मी एक काम करणार आहे. फक्त याच्यावरती झाकण ठेवून याला 10 मिनटं शिजवून घेणार आहे. 10 ते 12 मिनटात हे होईल आणि त्याच्यानंतर गरमागरम काढून सर्व करणार आहे. मंडळी मी करून घेतो तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. गंगुरा चिकन बनवण्यासाठी लागणारे साहित्य: चिकन, आंबाडीची पानं, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, हिंग, चिरलेलं आलं, चिरलेला लसूण, तमालपत्र, गरम मसाला, कढीपत्ता, बारीक चिरलेली हिरवी मिरची, हळद, लाल तिखट, खसखसची पेस्ट, मीठ आणि जिरेपूड. कृती: एका बाउलमध्ये चिकन घेऊन त्यामध्ये हळद, लाल तिखट, गरम मसाला, जिरेपूड आणि मीठ घालून चिकन मॅरिनेट करून घ्यावं. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये तमालपत्र, कढीपत्ता, बारीक चिरलेली हिरवी मिरची, अर्धा चमचा आलं आणि 1 चमचा लसूण घालून नीट परतून घ्यावं. फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये आंबाडीची भाजी परतून घ्यावी. कढईतील मिश्रण परतल्यानंतर त्यामध्ये हिंग, हळद, बारीक चिरलेला टोमॅटो आणि मॅरिनेट केलेले चिकनचे तुकडे घालून सर्व मिश्रण नीट परतून घ्यावं. त्यानंतर परतलेली आंबाडीची भाजी, बारीक चिरलेली कोथिंबीर, खसखसची पेस्ट आणि पाणी घालून चिकन शिजवून घ्यावं आणि सर्व्ह करावं. आज आपण पहिली जी रेसिपी करतोय ती आहे शाही मोतिया मशरूम पुलाव. आता वळूया आपल्या पुढच्या रेसिपीकडे. आता आपण करणार आहोत रताळे आणि कांद्याची बेक डिश.